नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेल्या नो एक्सक्यूजेस या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. स्वयंशिस्त हे यश, आनंद आणि मनशांतीचं रहस्य आहे. ही समरी तुम्हाला तुमचा वेळ, विचार, भावना, कृती आणि बरंच काही कसं मॅनेज करायचं हे शिकवेल. सर्वात आधी स्वतःला सांगा की आणखी काहीच कारणं नकोत. काहीतरी करायचंय आणि पुढे जायचंय. श्रीमंत होण्याचं, चांगलं आरोग्य आणि चांगले मार्क्स मिळवण्याचं स्वप्न पाहणं हे खूप सोपं आहे. ते प्रत्यक्षात करण्यापेक्षा बोलणं सोपं आहे. बाकीची लोक देखील या सर्व गोष्टी साध्य करण्याचं स्वप्न पाहतात. पण यशस्वी लोक त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करतात. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी ते दररोज काहीतरी करतात. आणि आपण कुठेतरी बसून आपलं ध्येय साध्य करण्याचं स्वप्न पाहत राहतो. त्याचवेळी यशस्वी लोक त्यांचा दिवस सुरू करण्यासाठी पहाटे लवकर उठतात. ते तासनतास अभ्यास करतात किंवा काम करतात, कारण त्यांच्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं असतं. त्याचवेळी तुम्ही काम तासनतास पुढे ढकलत आहात, कारण तुम्ही ते सुरू करण्यासाठी मोटिवेटेड नसाल. यशस्वी लोक देखील दररोज किमान 30 मिनिटांचा व्यायाम करतात. पण तुमच्याकडे व्यायाम करण्यासाठी योगा मॅट किंवा वर्कआउट करण्याची उपकरणं तुमच्याकडे नसल्याची कारणं देऊन तुम्ही फक्त बसून किंवा पडून राहता. हीच तर खरी समस्या आहे. तुम्ही नेहमी निमित्त दाखवता. तुम्हाला काही साध्य करायचं असेल तर कोणतीही कारणं देऊ नका. हा स्वयंशिस्तीचा पहिला नियम आहे. स्वयंशिस्त ही एक क्षमता आहे आणि सर्व प्रकारच्या यशाचा पाया आहे. याचा अर्थ योग्य वेळी योग्य गोष्ट करणं. तुम्हाला ते आवडलं किंवा नाही तरी स्वयंशिस्त तुमच्यासाठी अनेक संधींचे दरवाजे उघडते. या समरीमध्ये आपण स्वयंशिस्त कशी विकसित करावी हे शिकणार आहोत. यश, जबाबदारी, उद्दिष्ट, काम, वेळेचं व्यवस्थापन, आनंद आणि मनशांती यासाठी त्याचा वापर कसा करायचा हे तुम्ही शिकाल. स्वयंशिस्तीचा यशासाठी कसा उपयोग करायचा ते आपण समजून घेऊ. जगातील सर्वात यशस्वी लोकांनी इतरांप्रमाणेच त्यांचा प्रवास अगदी कमी किंवा काहीही नसताना सुरू केला. त्यांच्याकडे पैसा, शिक्षण किंवा कनेक्शन्स नव्हते, तरीही ते यशस्वी झाले. याचं रहस्य म्हणजे त्यांची कठोर परिश्रम करण्याची तयारी, आणि यासाठी स्वयंशिस्त आवश्यक आहे. मग तुम्हाला देखील त्यांच्यासारखं व्हायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या सध्याच्या परिस्थितीचं कारण आणि परिणाम ओळखणं आवश्यक आहे. जर तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी काहीही केलं नसेल तर तुम्ही अजूनही यशस्वी का झाले नाही हे यावरून दिसून येतं. पण जर तुम्ही गेल्या काही वर्षात, महिन्यात किंवा दिवसात काहीही केलं असेल तर तुम्ही एक किंवा दुसरं ध्येय पूर्ण केलेलं असेल. हे दाखवतं की तुम्ही जे पेरता ते तुम्ही मिळवता. याचा अर्थ असा देखील होतो की यश किंवा अपयश हे आधीच ठरलेलं असतं. जर तुम्ही यशस्वी लोकांप्रमाणे स्वतःमध्ये शिस्त ठेवली तर तुम्ही यशस्वी व्हाल. पण जर तुम्ही हे केलं नाही तर तुमचं अपयश निश्चित आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला काय मिळवायचं आहे ते ठरवा. ते मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती किंमत मोजावी लागेल ते ओळखा, किंवा ती किंमत देण्याचा हेतू ठेवा. तुमचं ध्येय साध्य करण्याची इच्छा तुम्हाला या मार्गावर खूप पुढे घेऊन जाईल. समजा तुम्हाला श्रीमंत, निरोगी आणि आनंदी व्हायचे. या गोष्टींबद्दल स्वप्न पाहणं सोपं आहे, पण ते साध्य करणं अवघड आहे. बहुतेक लोक बहाणे बनवत राहतात आणि त्यांची वाढ पुढे ढकलत असतात, कारण त्यांना त्यासाठी कोणतीही किंमत मोजायची नसते. पण जर तुम्हाला तुमचं जीवन खरोखरच बदलायचं असेल तर तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्यासाठी तुम्हाला तयार व्हावं लागेल, जरी त्याचा अर्थ तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणं असलं तरी. तिसरं म्हणजे तज्ज्ञांकडून शिका. नेहमी इतरांच्या कल्पना आणि ज्ञानातून शिकत राहा. यशस्वी लोकांबद्दलची पुस्तके वाचण्यासाठी वेळ काढा. त्यांची भाषणे ऐका आणि त्यांच्या चर्चासत्रांनाही उपस्थित राहा. चौथं म्हणजे नेहमी पुढे जात राहा आणि कधीही थांबू नका. यश मिळवण्यासाठी सतत लक्ष केंद्रित करणं, दृढ निश्चय करणं, शिकणं आणि आपलं कौशल्य वाढवणं हे गरजेचं असतं. तुमचं ध्येय गाठल्यानंतरही पुढे जात राहा. जास्त माहिती मिळवा, एक्सप्लोर करा. शेवटी स्वयंशिस्तीच्या मदतीने स्वतःला सुधारा. तुम्ही यापूर्वी कधीही केलं नसेल असं काहीतरी करा. यशस्वी लोकांचे गुण अंगीकारण्याचाही प्रयत्न करायला पाहिजे. आत्मशिस्त आणि आत्मनियंत्रण विकसित करून तुम्ही स्वतःला बदलू शकता. मजबूत शिस्त असलेली व्यक्ती आपली क्षमता मजबूत करते, त्याचं चारित्र्य सुधारते, त्याच्या मनावर आणि भावनांवर प्रभुत्व मिळवते आणि त्याचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान देखील विकसित करते.
जेव्हा तुम्ही स्वयंशिस्तीमध्ये यशस्वी व्हाल तेव्हा या सर्व गोष्टी तुमची संपत्ती बनतील. यशाचा मार्ग सोपा नाही. यासाठी खूप मेहनत आणि समर्पण गरजेचं आहे. ही एक अवघड लढाई असेल, पण शेवटी तुम्हाला काहीतरी चांगलं मिळेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण एक उत्कृष्ट व्यक्ती बनण्याचं यश सर्वात जास्त साजरं केलं पाहिजे. कारण आपण आपलं ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःला ट्रेनिंग दिलेली आहे आणि या प्रोसेसमध्ये आपण बरंच काही शिकलो. आता स्वयंशिस्तीचा आणि जबाबदारीचा संबंध आपण समजून घेऊ. लक्षात ठेवा की तुम्ही भूतकाळात जे काही केलं आहे आणि साध्य करत आहात ते सर्व तुमच्या कृतींचे परिणाम आहेत. तुमच्या आयुष्यासाठी फक्त तुम्हीच जबाबदार आहात. तुम्हाला तुमचं जीवन बदलायचं असेल तर जबाबदार व्हा. तुम्ही तुमच्या जीवनाची संपूर्ण जबाबदारी घेतल्यामुळे तुमचा दृष्टिकोन आणि प्रेरणा बदलेल. तुमच्या कोणत्याही त्रासासाठी इतरांना दोष देऊ नका. हे तुमचं जीवन आहे आणि त्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. जर तुम्ही इतरांना दोष देत असाल आणि स्वतःला पीडित म्हणून पाहत असाल तर तुम्ही फक्त निमित्त बनवत राहाल, जे तुम्हाला जबाबदारी घेण्यापासून आणि जीवनातील गोष्टी दुरुस्त करण्यासाठी कृती करण्यापासून थांबवतील. इतरांशी तुमची तुलना करू नका. तुमच्यात काही कमतरता आहे असं समजू नका, कारण असं केल्यामुळे तुम्ही स्वतःला निराश कराल आणि तुमचं मन इतरांबद्दल कडू होईल. जर तुम्ही स्वतःची तुलना केली तर तुम्ही आणखी बेजबाबदार व्हाल, कारण तुम्हाला असं वाटेल की तुम्ही काहीही बदलू शकत नाही, कारण तुमच्यापेक्षा कुणीतरी चांगलं असेलच. तुमच्या मनातून अपराधी भावना, मत्सर, क्रोध, भीती यासारख्या नकारात्मक भावना काढून टाका, कारण यामुळे तुम्ही ज्या गोष्टींबद्दल आनंदी नसाल त्याबद्दल इतरांना दोष द्याल. आपण कोण आहात आणि आपण काय केलंय हे शांतपणे स्वीकारा. गोष्टी योग्य करण्यासाठी जे काही लागेल ते करा. स्वतःला सांगा की तुम्ही जबाबदार आहात. तुमच्या नकारात्मक भावनांचे सकारात्मक भावनांमध्ये रूपांतर करा. हे शक्य आहे कारण तुमचा मेंदू फक्त एका गोष्टीकडे लक्ष देऊ शकतो. तुम्ही सकारात्मक राहण्याचा निर्णय घेतल्यास तुम्ही तुमच्या मनाला परिस्थितीकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्यासाठी पटवून देऊ शकता. जर तुम्ही जबाबदार असाल आणि सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही जीवनावर नियंत्रण ठेवत आहात. तुम्ही जबाबदार का असावेत याची कारणं ओळखण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता वापरा. असं केल्याने तुमच्या समस्या सहज सुटतील. ज्या परिस्थितीत तुमचं नियंत्रण नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही रागवू नये. समजा पावसाळा आहे तर पाऊस पाडण्यासाठी तुम्ही आकाशाला दोष देऊ नये. हवामानावर कुणीही नियंत्रण ठेवू शकत नाही, म्हणून त्याबद्दल दुःखी होऊ नका. फक्त तुमचं ध्येय आणि ते कसं साध्य करायचं याचा विचार करा. तुमच्या भावनांना मॅनेज करून तुमच्या सध्याच्या क्रियांवर नियंत्रण ठेवणं एवढंच तुम्ही साध्य करू शकता. आता आपण समजून घेऊ की स्वयंशिस्त आणि ध्येय यांचा संबंध कसा आहे. कृती करण्यापूर्वी ध्येय निश्चित करणं खूप महत्त्वाचं आहे. ध्येय आपल्या अपेक्षा आणि इच्छांपेक्षा वेगळी असतात. ध्येय साध्य करण्यासाठी कृतीची योजना आवश्यक आहे, पण आशा आणि इच्छा हे फक्त कल्पनेने तयार केल्या जातात. तर या दोन्हीपैकी ध्येय निर्माण करणं जास्त अर्थपूर्ण आहे, कारण ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही ॲक्शन प्लॅन बनवता. जर तुम्ही त्यासाठी नियोजन केलं असेल तर तुम्हाला तुमचं लक्ष गाठण्याची दिशाही मिळते. योजना बनवून यशस्वी होण्याची शक्यता खूप वाढते. तुमचं ध्येय स्पष्टपणे लिहून ठेवा. तुम्ही नवीन वर्षाचा कोणताही संकल्प केला असेल तर ती उद्दिष्टे कागदावर लिहा. हे तुम्हाला एक ट्रॅक रेकॉर्ड देईल, जे तुम्हाला ॲक्शन घेण्यासाठी मोटिवेट करेल, कारण तुमची नोट तुम्हाला आठवण करून देईल की तुमची उद्दिष्ट पूर्ण करायची आहेत. तुमचा विश्वास असो किंवा नसो, काहीतरी लिहिण्यात नक्कीच काही शक्ती असते. हे तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टींवर विचार करण्यासाठी आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करते. हे तुमच्या मनातून निरुपयोगी गोष्टी काढून टाकते आणि ते साफ करते, कारण याद्वारे तुम्ही तुमचे विचार नीट मॅनेज करू शकता. म्हणून कागदावर तुमची उद्दिष्ट लिहिल्याने तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे आणि तुम्ही ते का करत आहात याचा स्पष्ट मार्ग तुम्हाला मिळतो. तुमची ध्येय साध्य करण्यासाठी लेखकाने दिलेल्या 7 स्टेप गाईडचा देखील तुम्ही वापर करू शकता. पहिलं म्हणजे आपल्याला काय हवंय याबद्दल स्पष्ट व्हा. तुमचं उत्पन्न वाढवण्याचं ध्येय म्हणून अधिक पैसे याऐवजी विशिष्ट रक्कम ठरवा. दुसरं म्हणजे आपलं ध्येय कागदावर लिहा. हे तुम्हाला ट्रॅकवर राहण्यासाठी मदत करेल, कारण तुम्ही पाहू शकता, वाचू शकता, स्पर्श करू शकता आणि त्यात बदल देखील करू शकता. तिसरं म्हणजे रिझनेबल डेडलाईन ठरवा. ध्येय निश्चित करा आणि ते कधी पूर्ण कराल ते ठरवा. तुम्हाला वेळेचा अचूक अंदाज असण्याची आवश्यकता नाही. फक्त एक तारीख सेट करा, जेणेकरून तुम्हाला काम कधी सुरू करायचे आणि पूर्ण करायचे हे समजेल.
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनाला काम करण्यासाठी भाग पाडता, कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला ते एका विशिष्ट वेळेत पूर्ण करायचे. चौथी स्टेप आहे तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी योजना बनवा. तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावं लागेल, तुम्ही त्यांना कसं सामोरे जाल, तुम्हाला कोणती कौशल्ये आणि ज्ञान आवश्यक असेल, यासारख्या छोट्या स्टेप्सची यादी बनवा. यामध्ये तुम्हाला मदत करू शकतील अशा लोकांची नावे देखील लिहा. तुम्ही ती पूर्ण करेपर्यंत सर्व गोष्टींची यादी बनवत राहा. 5वी स्टेप आहे क्रम आणि प्रायोरिटीजनुसार तुमची यादी तयार करा. अनुक्रम ठरवणं तुम्हाला पहिली, दुसरी, तिसरी किंवा पुढची गोष्ट समजून घेण्यासाठी मदत करतं. मग तुम्हाला कमी महत्त्वाच्या कामांपेक्षा जास्त महत्त्वाच्या कामांना जास्त प्राधान्य द्यावे लागेल. अशा प्रकारे आपण प्रथम कोणती पावलं उचलली पाहिजेत आणि आपलं मन कुठं केंद्रित करावं हे आपण स्पष्टपणे समजू शकाल. 6वी स्टेप आहे सतत कृती करत राहा. म्हणजे योजना बनवल्यानंतर पुढे ढकलू नका, ताबडतोब काम सुरू करा, जेणेकरून तुमचा वेळ आणि शक्ती वाया जाणं टाळता येईल. तुम्हाला भविष्याबद्दल खात्री नसेल तर काही फरक पडत नाही. तुम्ही पहिलं पाऊल उचलता हे महत्त्वाचं आहे. 7वी स्टेप आहे रोज काहीतरी करा. 365 दिवस दररोज काहीतरी करा, जरी ते तुमच्या ध्येयाच्या दिशेने फक्त एक लहान पाऊल असलं तरीही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा चालायला सुरुवात केली की थांबू नका. लक्षात ठेवा की आपण नेहमी काहीतरी केलं पाहिजे जे आपल्याला आपलं ध्येय साध्य करण्यासाठी मदत करतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही कोणतंही ध्येय ठेवलं, कितीही मोठं किंवा लहान असलं तरी तुम्ही ते पूर्ण करू शकता. आता स्वयंशिस्तीचा वापर आपण आपल्या कामासाठी कसा करू शकतो ते समजून घेऊ. काम पूर्ण करण्यासाठी 2 सर्वात महत्त्वाचे गुण म्हणजे तुमचे प्राधान्यक्रम ठरवणं आणि कामे प्रभावीपणे करण्यासाठी शिस्त असणं. हे गुण तुम्हाला सतत काम करण्यासाठी मदत करून तुमच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी मदत करतात. प्रभावीपणे काम करण्यासाठी वेळेचा पुरेपूर वापर करून महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वयंशिस्त गरजेची आहे. वेळेचं योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे तुम्ही तुमचं काम नीट करू शकत नाही. यामुळे तुमचा बराच वेळ वाया जातो आणि तुमची ऊर्जाही निघून जाते. मग डेडलाईन जवळ येईपर्यंत तुम्ही काम बंद ठेवता आणि या दबावामुळे तुमचा ताण वाढतो. जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल इतरांशी न बोलून वेळ वाया घालवता, तेव्हा ते खराब वेळेचं व्यवस्थापन असतं. तुमच्या उत्पन्नाबाबत तुम्ही जबाबदार असलं पाहिजे. आता जे काही कमवत आहात त्यापेक्षा दुप्पट किंवा त्याहून जास्त कमाई करण्याचं तुमचं ध्येय असेल तर ते खूप छान आहे. पण कृती करण्याची योजना नसेल तर हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. जर तुमचं ध्येय दुप्पट पैसे कमवायचं असेल तर तुम्हाला तुमची उत्पादकता आणि कामगिरी दुप्पट करावी लागेल, तरच कोणतीही कंपनी तुम्हाला जास्त पैसे देईल. लेखकाने इथे आपल्याला आपली कामगिरी सुधारण्यासाठी द लॉ ऑफ 3 सांगितलेलं आहे. पहिलं म्हणजे तुम्ही आठवडाभर करत असलेल्या सगळ्या कामांची यादी तयार करा. सोमवारी सकाळपासून ते रविवारी संध्याकाळपर्यंत तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा यात समावेश करा. दुसरं आहे स्वतःला विचारा, मी दररोज कोणती गोष्ट करू शकतो जी कंपनीला मदत करेल. तुम्ही तयार केलेली यादी पहा आणि हे काम ओळखा. तिसरं आहे स्वतःला दुसरा प्रश्न विचारा, आज मी आणखी काय करू शकतो, आणि मग यादीतून हे ओळखा. चौथं म्हणजे तिसऱ्या कामासाठी देखील स्वतःला तोच प्रश्न विचारा. तुमच्याकडे आता 24 तासात 3 महत्त्वाची कामे पूर्ण करायची आहेत. द लॉ ऑफ 3 आपल्याला हे ओळखण्यासाठी मदत करतो की तुम्ही कोणत्या कामांना प्राधान्य दिलं पाहिजे. हे तुम्हाला निरुपयोगी काम करण्यापासून वाचवतं. एकदा तुम्हाला तुमची 3 सर्वात महत्त्वाची कामे कळाल्यानंतर त्यांना दररोज प्राधान्य देणं सुरू करा. मोठी कामे पूर्ण झाल्यावर उरलेली छोटी कामे करा. कामाची वेळ आणि विश्रांतीची वेळ यांच्यात सीमा तयार करा. ज्यांना वेळ वाया घालवायला आवडतं अशा लोकांसोबत स्वतःला वेढू नका. जर तुम्हाला असं करावंसं वाटत असेल तर आधी स्वतःला काम करायला सांगा. तुमच्या मनाला पुन्हा महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करायला सांगा. कामाच्या वेळेत तुम्ही ताबडतोब काम सुरू करा. तुमची उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. हे कंपनीमध्ये तुमची प्रतिष्ठा देखील सुधारतं. उत्पादकता वाढवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे 1 तास आधी कामावर पोहोचणं. जेवणाच्या वेळेत लवकर जेवण आटपून काम सुरू करणं आणि ऑफिस संपल्यानंतर 1 तासाने निघणं. स्वयंशिस्तीचा वापर करून वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपण समजून घेऊ. वेळेचा सदुपयोग करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे खर्च करणं. आपण वेळ थांबवू शकत नाही. तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी तुम्हाला ते योग्यरित्या वापरावं लागेल. नाहीतर तुम्ही तुमचा वेळ निरुपयोगी गोष्टींवर खर्च कराल
ज्यामुळे तुमच्या अपयशाचा धोका वाढेल. वेळेचं व्यवस्थापन म्हणजे वैयक्तिक व्यवस्थापन. यामध्ये तुम्ही करत असलेल्या कामांचं तुम्ही व्यवस्थापन करता. तुमचा वेळ कधी आणि कुठे वापरायचा हे तुम्ही ठरवता. तुम्ही दररोज वेळ व्यवस्थापनाचा सराव करता. तो तुमच्या जीवनाचा एक भाग आहे. असं घडतं की काही वेळा तुम्ही ते योग्य ठिकाणी वापरता, तर कधी ते वाया घालवता. वेळेचं व्यवस्थापन ही एक क्षमता आहे जी तुम्ही शिकू शकता. तुम्हाला कोणतं काम पहिलं, दुसरं किंवा तिसरं करायचे हे तुम्ही ठरवता, तेव्हा तुम्ही वेळेचं व्यवस्थापन करत आहात. हे तेव्हा देखील होतं जेव्हा तुम्ही अर्जंट बेसिसवर कोणतं काम महत्त्वाचं आहे आणि कोणतं नाही हे ठरवता. थोडक्यात वेळेचं व्यवस्थापन म्हणजे निर्णय घेणं. तुम्ही 80-20 प्रिन्सिपल वापरून महत्त्वाची कामे ओळखू शकता. या प्रिन्सिपलचा अर्थ असा आहे की जी कामं कठीण आहेत पण महत्त्वाची आहेत त्यांना फक्त 20% वेळ लागतो, पण जेव्हा तुम्ही ते पूर्ण करता तेव्हा ते 80% परिणाम देतं. त्याच वेळी मजेदार आणि सोपी कामं अशी असतात जी आपल्या जीवनात कमी मूल्य ॲड करतात. ही कामं तुमचा 80% वेळ घेतात पण तुमच्या प्रगतीवर फक्त 20% प्रभाव टाकतात. म्हणून 80-20 प्रिन्सिपल हे सांगतं की तुम्ही तुमच्या सोप्या कामांपेक्षा तुमच्या अवघड कामांना जास्त प्राधान्य द्यावं, कारण त्यांचा तुमच्या आत्मसुधारणेवर जास्त परिणाम होतो. यशस्वी लोक स्वतःवर लक्ष केंद्रित करतात. ते पर्सनल स्ट्रॅटेजीची प्लॅनिंग वापरून आपली शारीरिक, मानसिक आणि भावनिक ऊर्जा सुधारण्यासाठी आपला वेळ घालवतात. ते त्यांचा वेळ आणि शक्ती कशात गुंतवायची हे काळजीपूर्वक निवडतात, जेणेकरून ते त्यांची लिमिटेड सोर्सेस वाया घालवू नये. कधी कधी तुम्ही कामं पुढे ढकलता, पण स्वयंशिस्त आणि वेळेचं व्यवस्थापन करून तुम्ही हे सुधारू शकता. तुम्ही करत असलेलं काम तुमच्या वेळेला योग्य आहे की नाही हे सतत स्वतःला विचारलं पाहिजे. त्या इफेक्टबद्दल विचार करा जो सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो. टाईम मॅनेजमेंट सिस्टीम तुम्हाला तुमच्या चुकीच्या प्राधान्यक्रमाच्या कामापासून मुक्त होण्यासाठी मदत करेल. सगळ्यात आधी रात्री झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवशी करायच्या सर्व कामांची यादी तयार करा. दुसरं म्हणजे ABCDE मेथड लागू करा. एचा अर्थ आहे झालंच पाहिजे. याचा अर्थ आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि तातडीची कामं ओळखणं आणि ती न केल्याने वाईट परिणाम होऊ शकतात हे देखील ओळखणं. बीचा अर्थ आहे मस्ट बी डन. याचा अर्थ आहे जी महत्त्वाची पण तातडीची नसलेली कामं, त्या केल्या किंवा न केल्या तर या कृतींचे किरकोळ परिणाम होतील. सीचा अर्थ आहे कॅन बी डन. याचा अर्थ आहे जी कामं तातडीची नाहीत आणि ती न केल्यास फरक पडणार नाही. डी म्हणजे डेलिगेट, ज्याचा अर्थ तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत करायची कामे. ईचा अर्थ आहे एलिमिनेट, ज्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका. पुढे सर्व कार्यांचं महत्त्व रँक करा आणि त्यांना A1, A2, A3, A4 यासारखं लेबल लावा. फर्स्ट कॅटेगरी A मध्ये असलेली कामं करणं सुरू करा. नियम असा आहे की जोपर्यंत तुम्ही A श्रेणीतील कामं पूर्ण करत नाही तोपर्यंत तुम्ही B, C किंवा D कामांकडे जाऊ नये. लक्षात ठेवा की तुम्हाला जास्त प्रोडक्टिव्ह कामांसाठी प्राधान्य द्यावं लागेल. आता आपण स्वयंशिस्त आणि आनंद यांचा संबंध पाहू. स्वयंशिस्त तुमचं जीवन बदलते. हे तुम्ही काय नियंत्रित करू शकता आणि बाकीचं सोडून देऊ शकता ते नियंत्रित करण्यास मदत करते. आनंद तुमच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. काही वेळा तुम्ही तुमचं ध्येय गाठल्यानंतरही आनंदी नसता, कारण तुम्हाला आणखी काहीतरी मिळवायचं होतं. समजा तुम्हाला वर्षाला $50,000 इतकं उत्पन्न मिळाल्यानंतर तुम्ही आनंदी होता, पण समाधानाची पातळी काही काळानंतर बदलते. अशी वेळ येऊ शकते जेव्हा तुम्ही $1,00,000 कमवत नसल्यामुळे तुम्हाला आनंद होणार नाही. लेखक ब्रायन ट्रेसीच्या मते आनंद हा 5 गोष्टींनी बनलेला असतो. आरोग्य आणि ऊर्जा यामुळे आनंदी राहणं हा पहिला घटक आहे. जेव्हा तुम्ही सक्रिय, बलवान आणि सर्व रोगांपासून मुक्त असता तेव्हा हा आनंद मिळतो. तरीही खूप फास्ट फूड खाणं, धूम्रपान करणं किंवा मद्यपान करणं यासारख्या वाईट सवयी टाळण्यासाठी स्वयंशिस्त लागते. दुसरा घटक म्हणजे तुमचा जोडीदार. मुलं, पालक, सहकारी, मित्र, इतरांशी चांगले संबंध असणे. या लोकांशी संवाद साधल्याने तुमचं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि चांगलं चारित्र्य विकसित होण्यासाठी मदत होते. तिसरा घटक म्हणजे ज्या गोष्टींना अर्थ आहेत ते करणं. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टी करता किंवा इतरांना मदत करता किंवा एखादं कठीण काम पूर्ण करता तेव्हा तुम्हाला समाधान आणि आनंद वाटतो. चौथा घटक म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य, जे तुम्हाला पैशाची चिंता न करता जगण्यासाठी मदत करतं. तुमचा पैसा योग्य प्रकारे खर्च करून किंवा गुंतवून तुम्ही हे ध्येय साध्य करू शकता. आनंदाचा 5वा आणि शेवटचा घटक म्हणजे तुमच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचणं. जास्त अनुभव मिळाल्यानं तुम्हाला आनंद आणि समाधान वाटतं. तुम्ही जिथे आहात तिथे समाधानी राहण्याऐवजी तुम्ही शिकत राहा आणि स्वतःचा विकास करत राहा.
आनंदी राहण्याची अनेक कारणं आहेत. आपण ते साध्य करू शकतो, पण आपण कधीही समाधानी नसावं. स्वतःला नेहमी शिस्तबद्ध ठेवा. एकामागून एक आपलं ध्येय पूर्ण करत राहा. आव्हानांना न जुमानता पुढे जात राहा. आता आपण आत्मशिस्त आणि मनाची शांती यांचा संबंध समजून घेऊ. स्वयंशिस्त कृती, विचार आणि भावनांना देखील लागू होते. मनशांती मिळवण्यासाठी तुमच्यामध्ये खूप स्वयंशिस्त हवी. महत्त्वाची नसलेली कामं सोडून द्यायला शिकणं म्हणजे तुम्हाला मनशांती न देणाऱ्या प्रसंगांना सोडून देण्यासारखं आहे. तुम्हाला पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुमच्या भावनांना परिस्थितीपासून वेगळं करणं. दुसरं म्हणजे पर्सनली घेतलं जाऊ नये अशा गोष्टींसाठी लोकांना दोष देऊ नका. समजा एखादी कार तुम्हाला ट्रॅफिकमध्ये ओव्हरटेक करते, यामुळे तुम्हाला लगेच राग येतो आणि तुम्ही त्या वाहनाच्या चालकाला दोष देऊ लागता. पण हे पर्सनली घेऊ नका, कारण त्याने असं का केलं याचं कारण तुम्हाला माहीत नाही. कदाचित त्याला कुठेतरी जायला उशीर झाला असेल किंवा तो खराब मूडमध्ये असेल, कारण त्याचं त्याच्या जोडीदाराशी मोठं भांडण झालं असेल. जर तुम्ही गोष्टींना पर्सनली घेतलं नाही तर तुम्ही तुमच्या मनातून नकारात्मक भावना काढून टाकू शकाल, कारण तुमची सकारात्मक मानसिकता तिथे येईल. अशा प्रकारे तुम्ही स्वतःला अशा परिस्थितीत टाकण्याचं टाळाल ज्यामुळे तुमच्यावर ताण येणार नाही आणि तुमची मनशांती हिरावून घेतली जाणार नाही. तिसरं म्हणजे आपल्या नकारात्मक भावनांचं समर्थन करणं थांबवा. कोणतीही अडचण तुम्हाला अस्वस्थ करते, पण तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की आयुष्यात वाईट गोष्टी घडत राहतात. तुमच्या वाईट अनुभवांबद्दल जास्त विचार करू नका, कारण याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होईल. चौथा आहे, ज्यांनी तुम्हाला दुखावलंय त्यांना माफ करा. तुम्ही इतरांना असभ्य, फसवणूक, टीका, क्रूर, अप्रामाणिक किंवा प्रामाणिक नसल्याचा अनुभव घेतला असेल. आपण अशा परिस्थिती टाळू शकत नाही, पण आपण आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे नियंत्रित करू शकतो. त्या वाईट अनुभवातून तुम्ही कसे बाहेर पडाल आणि तुमच्या आयुष्यात पुढे कसे जाल याचा विचार करा. आणि हे फक्त तुम्हीच ठरवू शकता. तुम्ही इतरांना माफ कराल आणि सोडून द्याल की त्यांना दोष देत राहाल. निवड तुमचीच आहे. क्षमा करणं म्हणजे इतरांचं वाईट वर्तन सहन करणं असं नाही. तुम्ही हे तुमच्यासाठी करत आहात, कारण तुम्ही तुमच्या वाईट अनुभवांपेक्षा तुमच्या मनाच्या शांतीला जास्त प्राधान्य देता. असं केल्याने तुम्ही तुमची जबाबदारी स्वीकारता आणि तुमच्यासोबत जे घडेल त्यावर नियंत्रण ठेवता. या सर्व गोष्टी मनातून सोडून दिल्यास तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल. वेदनादायक आणि तणावपूर्ण परिस्थितीतून स्वतःला काढून टाकून तुम्ही आत्मनियंत्रण मिळवू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही सकारात्मक गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करून जीवन जगू शकता. एकूणच या समरीमध्ये ऐकलेले धडे तुम्हाला तुमच्या यशाच्या मार्गावर मदत करतील. स्वयंशिस्त ही एक क्षमता आहे जी तुम्ही सातत्यपूर्ण सरावाने शिकू शकता. लक्षात ठेवा की स्वयंशिस्त तुमच्या जीवनात अनेक गोष्टी बदलू शकते. त्यामुळे आता बहाणे देणं बंद करा आणि आजपासूनच स्वतःला सुधारायला सुरुवात करा. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.